नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। 3 इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आलेले आहे। ठीक आहे, तिघच्या तिघ इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर शिवम पाटील होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर जातं। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं बाळांनो, काही करायची गरज नाही। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। तुमच्यासाठी सेपरेट 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे। कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। बघा बाळांनो, आता रिसेंट झालेल्या पत्रकार परिषदेत, ठीक आहे, जे आपले शिक्षण मंत्री आहेत शाळा विभागाचे, ठीक आहे, दादा भुसे यांनी भरपूर गोष्टींना मेन्शन केलेले आहे। ठीक आहे, त्याच्याची पहिली गोष्ट मेन्शन केली बाळांनो, दादा भुसे यांनी मेन्शन केलं की पेपरची पातळी वाढली पाहिजे 12वी बोर्डाची, हे करून आपल्या राज्यातले विद्यार्थी सुद्धा एनसीआरटी लेवलच्या विद्यार्थ्यांना किंवा जे जेई मेन्स किंवा एमएसटी सीईटी मध्ये टॉप करतात अशा विद्यार्थ्यांना टक्कर देऊ शकतात। आणि त्यांनी या पण गोष्टीचा उल्लेख केलाय की विद्यार्थी फक्त बोर्डावरती जर फोकस करतो म्हणून त्याचा सीईटी मध्ये स्कोर किंवा जेई मध्ये स्कोर खूप कमी जातो। ठीक आहे, या गोष्टींना इम्प्रूव्ह करण्यासाठी जर आपण बोर्डाची जर पातळी वाढवली तर आपोआप ती जेई लेवलची विद्यार्थ्यांची प्रिपरेशन होईल आणि सीईटी लेवलची विद्यार्थ्यांची प्रिपरेशन होईल। ठीक आहे, तर या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलाय की पेपरची पातळी वाढली पाहिजे। तर या वर्षाचा पेपर टफ असेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला आधीपासून कल्पना देऊन देतोय। ठीक आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघणार आहोत की कोणता पेपर टफ येणार आहे। ठीक आहे, पण या वर्षाचा बोर्डाचा पेपर प्रत्येक विषयाचा जनरली थोडासा टफच असणार आहे। ठीक आहे, आता दुसरी जी इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे त्याच्याविषयी बोलूया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक चेक करू शकतात, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलाय बाळांनो। ठीक आहे, तिथूनच प्रश्न का रिपीट होतात रे बाळांनो, का सिमिलर प्रश्न येतात तिथून, असं काही एका बोर्ड मला सांगून देतं नाही। प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे। फॉर एक्झाम्पल, तुमचा स्टेट एम्पियर्स लॉ हा प्रश्न 9 वेळा विचारला गेलाय, तर 10 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे। म्हणजे तो प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकला पाहिजे। अशी प्रत्येक प्रश्नावरती अनालिसिस करून ती शीट बनवली आहे, तो कोर्स बनवलाय। नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। दुसरी जी महत्वाची अपडेट आहे बाळांनो, ती स्वतः बोर्डातर्फे आलेली आहे की ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुमचे आता इन्क्लूड होणार आहेत। याच्याविषयी पहिले फक्त एक डिस्कशन चालू होतं, पण बोर्डाने या गोष्टीला पण रिलीज केलेलं आहे प्रेस नोटमध्ये की तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आता वाढणार आहेत। ठीक आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन काय असतं रे बाळांनो, फॉर एक्झाम्पल तुमचा कोणताही प्रश्न फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, व्हॉट इज फोटोसिंथेसिस, हा काय बाळांनो एक थेरॉटिकल प्रश्न आहे। आता बोर्ड याला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन मध्ये कसं निर्माण करू शकतं त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला बोर्ड एक सिच्युएशन देईल किंवा एक केस देईल, ठीक आहे, की तुमच्या घरात एक प्लांट ठेवलेलं आहे, त्या प्लांटला ते प्लांट 10 दिवसात ते प्लांट मरून गेलं बेसिकली। ठीक आहे, तर त्याचे रिझन्स काय असू शकतात ते तुम्हाला फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने लिहावं लागेल। ठीक आहे, मग फोटोसिंथेसिस त्याच्यात तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल। सनलाईट नाही भेटली तर सनलाईट एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे फोटोसिंथेसिसचा, अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहावं लागेल। मी एक एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न केला, मे बी बॅड एक्झाम्पल असू शकतं। ठीक आहे, पण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन इन्क्लूड होतील। तिसरी जी महत्वाची अपडेट आहे बाळांनो ती सांगतो। तिसरी इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे बाळांनो, तुमची परीक्षा खूप टफ होणार आहे। ठीक आहे, टफ इन द सेन्स पेपर डिफिकल्ट येईल, पण तुमचे जे एक्झाम सेंटर्स वगैरे असतील ते स्ट्रिक्ट होणार आहेत। बेसिकली टफ नाही बोलू शकत मी, स्ट्रिक्ट होणार आहेत। स्ट्रिक्ट होणार आहेत म्हणजे कॉपी मुक्त, या गोष्टीसाठी खूप जास्त गव्हर्नमेंट फोर्स करत आहे। कॉपी मुक्त एन्व्हायरमेंटसाठी गव्हर्नमेंटचा खूप जास्त प्रयत्न चालू आहे। का रे बाळांनो, मागच्या वर्षी ज्या घटना घडल्या होत्या, स्वतः पॅरेंट्सनी येऊन पेपर लिहिले होते काही सेंटरमध्ये। ठीक आहे, त्याच्याविषयी आपण व्हिडिओ पण बनवला होता। अशा घटना नको व्हायला, ठीक आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या गेल्या होत्या सेंटरला, है ना, अशा पण गोष्टी होतात, अशा पण गोष्टी घडतात, म्हणून यासाठी गव्हर्नमेंट खूप जास्त प्रयत्न करत आहे। तुमचे 2-2 सुपरवायझर एका सेंटरमध्ये असणार आहेत, एका हॉलमध्ये सांगतोय मी, है ना। पोलिसांच्या निरीक्षणात तुमचा पूर्ण पेपर होणार आहे। ठीक आहे, ड्रोन वगैरेच्या पण न्यूज येत आहे, पण मी त्यांना बिलीव्ह नाही करत आहे जोपर्यंत ऑफिशियल कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत, पण एक्झामिनेशन तुमची स्ट्रिक्ट होणार आहे। ठीक आहे, तर या तुमच्या 3 इम्पॉर्टंट अपडेट होत्या बाळांनो। व्हिडिओ लवकर संपवतोय। ठीक आहे, या गोष्टींची तुम्हाला नोंद घ्यायची, जेवढ्या पण गोष्टी सांगितल्या, आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो। मी गॅरंटी देतो तुम्हाला पस्तावा नाही होणार किंवा तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।